हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज मी तुम्हाला माझा 360 कॅमेरा सेटअप दाखवणार आहे. कोणकोणते एक्सेसरीज लागतात, काय काय आपण गोष्टी यूज करणार आहे ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहे. सो चला तर तुम्हाला मी दाखवतो. हा आहे 360 कॅमेरा. याला दोन्ही बाजूला लेन्स दिलेली आहे. ह्या दोन्ही बाजूला लेन्स दिलेली आहे, फ्रंट बॅक. ह्याची खासियत आहे की तुम्ही दोन्ही 360 व्ह्यू तुम्ही कॅप्चर करू शकता आणि एडिटिंगमध्ये तुम्हाला जी फ्रेम पाहिजे ती चूज करू शकता. ह्याची ही खासियत आहे 360 कॅमेऱ्याची. आणि याला तुम्ही ब्लूटूथ वगैरे पण तुम्ही जॉईन करू शकता. वॉटरप्रूफ आहे, पाण्यामध्ये पण तुम्ही यूज करू शकता. पण पाण्यामध्ये ठेवताना हे बटन जे दिलेलं आहे साईडला, हे जेव्हा तुम्हाला ठेवावं लागणार. आणि ह्याच्यामध्ये जर पाणी गेलं आतमध्ये, टाटा बाय बाय. हा आहे सेल्फी स्टिक जो कॅमेऱ्याच्या खालच्या साईडला जॉईन होतो. खालच्या साईडला म्हणजे हा कॅमेऱ्याची वरची बाजू तर खालच्या साईडला. ह्याचा फायदा असा आहे की जी सेल्फी स्टिक आहे ती दिसत नाही. तुम्ही किती वर कॅमेरा ठेवा, ह्याला कॅमेरावर पुढे जॉईन करायचा. त्याला स्क्रू दिलं आहे आणि त्याला पण आहे ते फिट करायचं ह्या साईडून. आणि तुम्ही जर असं हे करायचं ना, ह्याचा जो दांडा हा दिलेला आहे सेल्फी स्टिक ती दिसत नाही. ह्याचा हा फायदा जास्त आहे. आणि हा आहे ॲडॅप्टर. सॉरी, उलटा पकडला. हा माईक ॲडॅप्टर आहे. हा तुम्ही कॅमेऱ्याला जॉईन करून एक जी वायर येते ती वायर कनेक्ट करून ब्लूटूथ तुम्ही जॉईन करू शकता. जर तुम्ही ब्लॉगिंगसाठी यूज करत असाल तर व्हॉईससाठी तुम्ही व्हॉईस कॅप्चर करायचं असेल तुम्हाला, तर हे तुम्हाला कंपल्सरी लागणार हे. आणि ते मी डिजिटेकचा माईक घेतलेला आहे, इथे लावला बघा कुठे इथे. हे तुम्ही हेल्मेटला कनेक्ट करू शकता तिथे. आणि हा जर इथे मॅग्नेट लावला त्यामुळे तर तुम्ही बटन म्हणून पण यूज करू शकता, आपल्या शर्टला यूज करू शकता. आणि त्यानंतर क्लिप पण त्याला दिलेली आहे. जसं काही तुम्ही क्लिप ती हेल्मेटला तुम्ही कुठेही जॉईन करू शकता, जेणेकरून तुमचा साऊंड वगैरे प्रॉपरली व्हिडिओमध्ये येणार. कम पैसे में और क्या क्या चाहिए इतना हीच मिलेगा. आणि मला त्यांनी त्याच्यासोबतच कॅमेऱ्यासोबतच मला ते जॉईन करण्यासाठी ही जी गोटीसारखी दिसते तुम्हाला हे दिलं ते ह्याच्यामध्ये जॉईंट होणार. हे जरा ढील केलं, लूज केल्यानंतर ह्याच्यामध्ये जाणार आतमध्ये. आणि हे त्या गाडीला मी जॉईन केलं त्या हँडलला. ते उलटं लावायचं जसं दाखवलं तर त्याला कनेक्ट असं हे जॉईन करून मग तो कॅमेरा जेव्हा जसं काही सेल्फी स्टिक लावतो आपण तसं सेम ह्याला पण ते कनेक्ट करून तुम्ही पुढे हँडलला तुम्ही जॉईन करू शकता. आणि ते शूट वगैरे तुम्ही कॅप्चर करू शकता. जे फ्रंट व्ह्यू येऊ शकतो तुमचा, गाडी चालवतो तुमचा स्वतःचा व्ह्यू येऊ शकतो, बाजूला वर, सगळं वर खाली ऊपर नीचे सब जगह से कैप्चर करता है ये कैमरा. उसकी खासियत ही वही है 360 कॅमेरा. आणि मला त्याच्यासोबत हे दिलं होतं ते ग्लास वगैरे. हे ग्लास त्याने तर एकच टाईम दिला, ते तिथं यूज केलं. आणि बाकी याच्या आतमध्ये पण आहे ते नॉर्मल असं ते साईडला स्टिक येते ती आहे साफ करण्यात, तिथे वगैरे ग्लास पुसण्यासाठी वगैरे ते आहे ते दिलेलं आहे. आणि तुम्हाला जसं काही बोललो ते बूमसोबत ते माईकला ते सॉफ्टनेस येण्यासाठी हे दिलेलं आहे यूज करण्यासाठी. चार्जिंग वायर केबल दिलेली आहे. जसं तुम्हाला बोललं क्लिपचं, हे क्लिप आहे. आपल्यामध्ये याला चिमटा बोलतात, चिमटा. आईला दाखवू नका कपडे सुकवायला घ्यायचे. बघा हा चिमटा तुम्ही आतमध्ये कशालाही जॉईन करू शकता. आणि याला मॅग्नेट कनेक्ट होतो. मॅग्नेट म्हणजे ते पण कनेक्ट होतो, मॅग्नेट लावायचीच गरज नाही. तो डायरेक्टली मॅग्नेटच आहे त्याच्या आतमध्ये प्रॉपरली. दुसरा मॅग्नेट यूज करायची गरज नाही तुम्हाला. आणि ही जी वायर दिली आहे ते ॲडॅप्टरला कनेक्ट करून, जे डिजिटेकचं ते दिलं आहे ॲडॅप्टर एवढा दुसरावाला तुम्हाला दाखवेल, तो त्याला एक कनेक्ट करून आणि ह्याला डिजिटेकला आणि डायरेक्टली ते कनेक्ट होतो ऑटोमॅटिकली. तर हा होता माझा 360 कॅमेरा सेटअप. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि काही क्वेश्चन विचारायचे असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा. आणि अजून काहीतरी नवीन काही गोष्टी मी घेऊन येईल तुमच्यासाठी. चला, बाय बाय.